शिवसेनेनं आम्हाला डावललं आहे, आम्ही नाही डावलेलं शिवसेनेला. मी माझ्या तिकिटासाठी 4-4 दिवस त्यांच्या मागं लागलो. एवढं 40 वर्ष काम करत असताना मला तिने झुलवलं. पण सावकाराचं मी खरंच कौतुक करेन. मला रात्री त्यांचा 2दा फोन आला, रमेश इलेक्शन लढवायला लागते आणि ते माझ्या मार्फत उभा राहा, तुमच्यावर अन्याय झाला आहे. शिवसेनेत शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख रमेश खाडे हे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत प्रभाग क्रमांक 8 मधून. मात्र जनस्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून. तुम्ही म्हणशील की आता शिवसेनेतनं जनस्वराज पक्षाकडे का, हे 40 वर्षानंतर आज मी पहिल्यांदा जनस्वराज पक्षाचं हे मफलर असेल झेंडा आता जो घेतला आहे, ह्या नेत्यांच्यामुळे घ्यायची पाळी माझ्यावर आली. त्या लेडीज बिडीज अशा येऊन रडल्या गळ्याला पडून की रमादा एवढं करून जर तुला सगळं पक्ष असा करतोय तर तू मागं थांबायचं नाहीस. मी हे काम करत असताना एवढं घराला जेवढा वेळ दिलेला नाही तेवढा मी पक्षासाठी वेळ दिला आहे. पण मी एवढा वेळ देऊन सगळं करून जर पक्षाला एक तिकीट जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देत नसाल तर हे मला वाईटच वाटणार आहे. मला सांगा, आत्ता जे तिने घेतलेले आहेत उमेदवार हे आमच्या संकट पक्षासंकट कठोर राहतील का? मुलगा असू दे, कारण मुलग्याच्या पॉम्पलेटवर मी फोटो माझा स्वतःचा टाकला नाही, त्या मी उपशहर प्रमुख पदावर सुद्धा होतो. मला सांगितलेलं तुमचं तिकीट फिक्स आहे, कारण काही गोष्टी अशा होत्या सगळ्याच ओपन करता येणार नाही. घर टू घर माझं सगळ्या 25,059 मतापर्यंत मी गेलेला माणूस आहे. मग त्यात माझ्या सुना असतील, माझी मुलं असतील. लोकांचा आता उद्रेक आहे हे मी म्हणत नाही. लोक म्हणजे तुम्हाला ज्या पक्षानं 40 वर्ष काम करून जर तुम्हाला डावललं तर 4 तासाचा आम्ही 8 तास 16 तास राबायची प्रत्येक कार्यकर्त्याने आमच्यासमोर इच्छा व्यक्त केलेली आहे. इलेक्शन म्हणून मी त्याचे नावं ठेवते असा बी काही विषय नाही. शिवसेना एवढी वाढीसाठी इथनं ह्या लक्षदत्तमध्ये शिवसेना समीकरण हे रमेश खाडे आहे. मी निवडून आले की ते 100% करणारच आहे. विजन असं आहे की 3 महिन्यामध्ये एक कार्यालय, गोरगरिबासाठी कार्यालय, की एक असं व्हायला पाहिजे की 1500 मध्ये गरिबांची लग्न असू देत, वाढदिवस असू दे, हां, आणि 16 ते 18 खाली गाळे काढायचं माझं नियोजन आहे. ते भागातलंच लोकांशी द्यायचं. कोणी रात्री फोन करू दे, अपरात्री, माझा विशेष नाही. प्रमादा असं झाले म्हटलं की आम्ही सगळी धावून जात त्याला आहे. 4 कोटी 4 एकदम पॉवरफुल माझं कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही निवडून येणार ही गॅरंटी आहे. नमस्कार, केके न्यूजमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापुरात आता अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीय वातावरण जे आहे ते आता तापायला सुरुवात झालेली आहे. एकीकडं राजकीय घडामोडी वेगवेगळ्या वळण घेत आहेत आणि दुसरीकडं प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार यंत्रणेनं आता गती धरलेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आता सध्या कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील जनस्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश खाडे साहेब यांच्याशी संवाद साधणार आहे. रमेश खाडे साहेब यांच्याबद्दल बोलायला गेलं तर ते शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहेत. गेल्या 40 वर्षांपासून ते कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. मात्र यावेळी ते जनस्वराज्य पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसत आहेत. आज त्यांच्याशीच आपण बोलूयात आणि या नेमक्या घडामोडी घडल्या कशा, त्यांचे या निवडणुकीतील मुद्दे, त्यांचा अजेंडा काय आहे, हेच आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. खरं तर मी आता आपली ओळख सांगितली की शिवसेनेत शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख रमेश खाडे हे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत प्रभाग क्रमांक 8 मधून. मात्र जनस्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून. तर या सर्व गोष्टी आपण हळूहळू पैलू आपण जाणून घेऊया. सुरुवातीला आपली ओळख आणि आपली पार्श्वभूमी नेमकी आम्हाला स्पष्ट करा. माझं नाव रमेश नागेश खाडे. मी प्रभाग क्रमांक 8 मधून आता इलेक्शनसाठी इच्छुक आहे आणि ऑलरेडी म्हणजे जनस्वराज पक्षाकडनं माझी उमेदवारी बी डिक्लेअर झालेली आहे. हे माझे म्हणजे गटातलं प्रभागमधून मी निवडणूक उभा राहिलेलो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणशील की आता शिवसेनेतनं जनस्वराज पक्षाकडे का, त्याचा एक इतिहास लय मोठा आहे. कारण काय, जे आजपर्यंत जे घडलं नाही ते मला बी असं हे वाटतंय की आज मी हाच घालून जे तुमच्यासमोर बसलोय, हे 40 वर्षानंतर आज मी पहिल्यांदा जनस्वराज पक्षाचं हे मफलर असेल झेंडा आता जो घेतलाय तो आमच्यातल्या नेते असतील किंवा जे काय आता अलीकडे नवीन नेते आल्यात, ह्या नेत्यांच्यामुळे घ्यायची पाळी माझ्यावर आली काय. आणि हा इलेक्शन हा भाग माझ्या बाबतीत नव्हता.
काय मी 40 वर्षात जेवढी कामं केल्यात की माझ्या भागात म्हणजे विकास कामाचा डोंगर सांगायचं म्हणलं तर भरपूर काय आहे. ते म्हणजे प्रत्येक आमदारच्या माध्यमातून ते मी करत आलोय. आत्ताच केलेलं नाही, त्याच्या मागच्या ह्याच्यामध्ये मी भरपूर केलेलं आहे. सभागृह बांधून घेतलेले आहेत, रस्ते करून घेतलेले आहेत, चॅनेल करून घेतलेले आहेत. काय पण आज मला पक्षानेही वेळ आणलेली आहे. मी स्वतः काय या ह्याच्यात गेलो नव्हतो. दुसरी पहिली गोष्ट म्हणजे मी आता माझं एक तुम्हाला सांगायचं झालं तर मी शिवसेना एवढी वाढीसाठी इथनं ह्या लक्षतीर्थामध्ये शिवसेना समीकरण हे रमेश खाडे काय आणि रमेश खाडे म्हणजे इथल्या लोकांनी धनुष्यबाण हे रमेश खाड्यांच्या ह्याच्यात हे केलाय. कुठेही जावं, वाडीत जावा, तिकडं आजूबाजूला माझ्या कॉलनीत जावा, इथं तुम्हाला सगळं जाणवेल. आज ही माणसं जे मला तिकीट नाकारल्याबद्दल जी भावनिक झालीत आणि त्या भावनिकच्या उद्रेक म्हणजे असं झालं की बाईक लेडीज बिडीज अशा येऊन रडल्या गळ्याला पडून की रमादा एवढं करून जर तुला सांगू पक्ष असा करतोय तर तू मागं थांबायचं नाहीस. काय आता मी जे उभारलो ते माझी एकट्याची ताकद तर आहेच, पण त्याच्याबरोबर मला काँग्रेसमधल्या नाराजांची आहे, भाजपवाले आहेत, अनेक गट माझ्याबरोबर आहेत आणि निवडून येणार हे मी 100% खात्री देतोय. काय माझ्या कुठल्या नेत्यावर माझा राग नाही, काय नाही, कारण थोडा बहुत असणार का असू नये, बरोबर आहे नाही का असू नये माझा राग काय केलं नाही पक्षासाठी ते पक्षाने मला सांगायला पाहिजे हो की बाबा होय रमेश खाडे तुम्ही असं चुकलाय तसं चुकलाय. मी हे काम करत असताना इव्हन घराला जेवढा वेळ दिलेला नाही तेवढा मी पक्षासाठी वेळ दिलाय. हे कमी नाही, झेल भोगले कोर्टात तर आम्ही महिन्यात 4-5 वेळा आमचे ठरलेल्या फेऱ्या असतात. मी असं म्हणाले नेत्याचे दोष आहे, नेते सुद्धा आमच्या संकट होते, पण मी एवढा वेळ देऊन सगळं करून जर पक्षाला एक तिकीट जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देत नसाल तर हे मला वाईटच वाटणार आहे. आणि हे जर तुम्हाला बघायचं कोल्हापूर शहरातल्या कुठल्याही शिवसैनिकाला विचारावं की रमेश खाडेंचे तिकीट डावले योग्य आहे का अयोग्य आहे, तुम्हाला काय सांगतील त्यांच्याकडनं विचारा की रमेश खाडे ही प्रतिमा कशी होती सेनेतली आणि हिने का दिलं नाही हे तिने नेत्याला विचारावं. आता जर बघायला गेलं तर अनेक घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीनंतर तुमच्या गळ्यात जो नेहमी भगवा मफलर असायचा आता गुलाबी म्हणजेच जनसुराज्य पक्षाचा मफलर आलेला आहे. या भागामध्ये तुम्ही एक कट्टर शिवसैनिक, जुने जाणते शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. काय वाटतंय या निवडणुकीत जे शिवसैनिक होते, जे शिवसेनेला मानणारा गट जो होता तो तुमच्यासोबत राहील असं वाटतंय का? पूर्ण राहील, पूर्ण. कारण ओळखच माझी आहे शिवसेनेचा रमेश खाडे म्हणून. काय कारण जिथं तिथं आता रमेश खाडे आपल्या ह्याच्यात झालं, पण या वसाहतीमध्ये म्हणलं तर मला रमादा म्हणूनच जास्त हाक मारतात. मला ते 10-15 वर्षाचा पोरगा असू दे, रमादा इकडे येच म्हणणार मला, हो रमादा इकडे ह्या म्हणणार नाही, रमेश खाडे इकडे ह्या म्हणणार नाहीत. पण आज विषय काय आहे की या पक्षासाठी मी केलं नाही काय काय हे जे तुम्ही म्हटलाच का नाही, तुम्ही पक्षाकडनं इकडे कसं काय आला. आज मला सांगा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझं वय 65च्या पुढे आहे, मी पक्षाकडे मागितले काय आजपर्यंत? तिने सांगू दे मला रमेश खाडे तुम्ही कुठं मुंबईला जाताय, ह्याला जाताय, पैसे देऊ काय कशाला, 1 रुपया मी पक्षाकडे कधी मागितला नाही. आहेत नाही ते तुम्ही सुरेश साळुंखेंना विचारा. आता दिलीप देसाई नाही आहेत काय, दिलीप देसाई नाहीत, आमदार राजेश्री सागर साहेब आहेत काय, सगळ्यांची विचारा ना की पक्षात बाबा रमेश खाडे एवढ्या वर्ष करतात, कधी पक्षाकडनं त्यांनी 1 रुपया 2 रुपये असं काय मागितलंय काय? असं कुठेही माझं त्याच्याबद्दल माझं देणं घेणं नव्हतं. मी सक्षम होतो या सगळ्या गोष्टीला. आणि आता उभारताना माझी आर्थिक बाजू ही सगळी माझी भक्कम असताना मला सांगा आत्ता जे त्यांनी घेतलेले आहेत उमेदवार हे आमच्या संकट पक्षासंकट कठोर राहतील का? सांगा मला. आता आलेले किती जण आहेत शिवसैनिक आमच्या ह्याच्यात, मला वाटतं 1-2 सोडलं तर सगळे उपरे आहेत आणि ते सोडून गेलेले आहेत. आता माझ्याच भागात झालं, प्रभाग 8 मध्ये जर बघायचं झालं असलं तर एकाला जी उमेदवारी दिल्या त्याला पहिल्यांदा आम्ही 22,000 मतांना आम्ही 22.5 मतं लीडनं आम्ही सीट आलेली आमची होती. दुसरे उमेदवार दिल्या त्यांचा कधी गेल्या वेळी आमच्या विरुद्ध त्यांनी इलेक्शन लढवलेले आहे, हे विरोध आम्हाला केला साहेबांच्या विरुद्ध. काय मागं जर अनेक तुम्हाला गोष्ट सांगूशी वाटत्या की 10 वर्षापूर्वीच्या इलेक्शनला माझं पोरगानं म्हणजे त्याचं स्वातंत्र्य आहे, तो म्हणला मी पप्पा तुमच्या पक्षाकडनं आम्हाला तुम्ही जे करताय ते करा, कारण मी तुमच्या पक्षाकडनं उभारणार नाही. माझी आणि मुलाची भांडणं झालीत आणि त्यानं भाजपच्या चिन्हावर त्यांनी इलेक्शन लढवली. मुळात तुम्हाला सांगण्यासारखा म्हणजे त्यातला एक किस्सा असा आहे की अखंड त्यानं त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये 7 ते 9 पॉम्पलेट काढलेली. त्या पॉम्पलेटवर वडील म्हणून मी त्याच्यावर कुठेही शिवसैनिक म्हणून कुठेही पॉम्पलेटवर फोटो सुद्धा टाकला नाही मी. का तर मी शिवसैनिक होतो. काय नाही म्हणतो तुला काय लढायचं लढ, मी काय तुझ्या बरोबर नाही आहे. मग त्याच्यात त्यानं प्रचार केला, 100-150 मतानं पडला.
मी जे उभा केला तो 32 मतांनी गेला, 32 मतांनी. ही काय लय मोठी लढत नाही. आज चांगल्या नगरसेवकाला एक लहान मुलगा लढतोय आणि 32 मतांना पराभव होतोय. काय त्या लोकांच्या जीवावर लय लागला. त्या टायमाला तेच जर माझा फोटो माझी संघटना वापरली असते मी, तर आज तो त्यावेळी निवडून आला असता. पक्षासाठी हे बी मी बलिदान दिलं. बाबा आपण एवढ्या वर्ष केले तर मुलगा असू दे, कारण मुलग्याच्या पॉम्पलेटवर मी फोटो माझा स्वतःचा टाकला नाही. त्या मी उपशहर प्रमुख पदावर सुद्धा होतो. पण नाही, मी तसं केलं नाही. पक्षाला पहिलं प्राधान्य दिलं. आता तुम्ही सुरुवातीपासून आपला प्रचार सुरू केला होता, तुम्हाला खात्री होती की शिवसेनेकडून आपल्याला उमेदवारी मिळणार आहे? 100%. हा. 100%. मग ही प्रचार देखील तुम्ही अप्रत्यक्षरित्या सुरू केला होता. मात्र अचानक तुम्हाला उमेदवारी तुमची नाकारली गेली आणि दुसरीकडे उमेदवारी दिली गेली. यानंतर तुमचं पक्षीय पातळीवर किंवा वरिष्ठ पातळीवर नेत्यांशी काही तुमच्या चर्चा विनिमय झाला होता का? सांगेन घे. मला तर सांगितलं तुमचं तिकीट फिक्स आहे, कारण काही गोष्टी अशा होत्या सगळ्याच ओपन करता येणार नाही. पण मला 100% 100 नाही 110% होतं, कारण माझी इलेक्शन लढवायची इच्छा आहे नव्हती. काय मग ह्या वयात पळाय बिळायचं. पण आमच्या नेत्याने आम्हाला शब्द दिलता, त्याच नाही माहिती आहे का आणि माझ्यात बोलणं काय झालंय ते. त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे मी कुणाचा न विचार करता अजून उमेदवार 10% पोहोचले नाहीत. मी 110% पोहोचलो. दुसऱ्यांदा माझी फेरी पूर्ण झाली. हा 25,059 लोकसंख्येचा मतदारसंघ आहे. कुठल्या घरात पोहोचलो नाही असं होऊच शकत नाही. एवढ्या घरासकडे सगळ्या टेकड्या बिकड्यावर सगळीकडे चढून माझी टीम पूर्ण तयार, अगदी पॉम्प्लेट सगळं पूर्ण झालेलं आहे. आणि मला शेवटपर्यंत म्हणजे ह्याच्यापर्यंत 3 दिवस हिने कुणी फोन बंद करून ठेवलं. काय आज मलाही वाईट काय वाटतं की ज्यावेळी मी एवढ्या वर्ष काम करत असताना की सुरेश सोळके असतील, सुरेश सोळक्याला बी आम्ही प्रचंड मतानं हे केलं. त्यानंतर आमच्या वाटणीला आले भाजप, कारण युती असल्यामुळं की आम्हाला ज्या त्यावेळी इकडे दक्षिणमध्ये काम करायची पाळी आली त्या टायमाला आम्हाला कायम महाडिक ग्रुपच आमच्या वाटणीला आले. काय महाडिक ग्रुपचा आम्ही एक संघ कायम प्रचार केला. त्यांच्यामध्ये त्यांचा प्रचार केलेला नाही असं कधी झालेलंच नाही. आज माझी एक इच्छा होती की तिने आमच्यासाठी थोडा आग्रह धरायला पाहिजे. मग ते आपले दोन्ही बी नेते असू द्यात, कारण मी कधी त्याच्यात कमी पडलो नव्हतो. आज त्यांचं एक आहे योग्य आहे की बाबा ह्या इथल्या जागा होत्या त्या 2 त्यासने आणि 2 ह्यासने, म्हणजे शिवसेनेला 2 आणि भाजपला 2. काय तर 3 आम्हाला ते देणार नव्हते, ते मला सुद्धा माहिती होतं. मी आमच्याबरोबर चर्चा केली ते बाबा ते 3 आणि 1 होणार नाही. मी आज भाजपवाल्याशिवाय दोष देणार नाही की बाबा त्यांनी 2 सीटा त्यांनी त्यांचा हक्क त्यांनी मागून घेतला. पण आमच्याकडनं काही चुकीच्या निर्णयामुळं आज मी घराघरात पोचून जाऊन परत मागे येणं आता मला अवघड झालंय. काय शेवटी माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भागातल्या नागरिकांचं मत आहे की रमादा तुला जर असं पक्ष करत असलं 40 वर्ष काम करून जर तुला तिकीट देत नाहीत, मग सामान्य शिवसैनिकांचं बी असं म्हणणं आहे की असं हसायला आले मला 40 वर्ष काम करून जर तुम्हाला असं होतंय तर आम्ही आत्ता कुठं आलेलं आहे वर्षात 2 वर्षात 4 वर्षात आम्हाला काय विचारणार आहे ती. काय तर हे पक्ष म्हणून हे धोरण मला तरी बसलं नाही, कारण माझा जे काही विश्वास होता, कारण आमच्यातल्या आपल्या काही चौकडी आहे एकामेकाला विरोध करत माझं तिकीट कट झालेलं आहे ते. मग मी दोष तर कोणाला देणारच नाही. काय झालं ते झालं. मी आतापर्यंत पक्षावर प्रेम भरपूर केलं. काय पक्षावर काय नाही ते मी सगळं माझ्या जीवनातलं दिलेलं आहे. काय आता माझ्या विरुद्ध तुम्ही म्हणजे शिवसैनिक तुम्हाला मतदान करणार काय, मग तुम्ही मला विचारलं. मला माझे शिवसैनिक माझ्यावर प्रेम असलं तर 100% मला करणार नाही असं कधी होऊ शकत नाही. काय कारण माझ्यासंग त्यांनी जेल भोगलंय, दिवसभर म्हणजे न्यायालयात चक्रा मारलेल्या आहेत. असे सगळे शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत. काय ते असं जरी काय पक्षाचं आजत असलं तर त्यांच्या मनालाही पटलं पाहिजे नाही. एक टायमाला आम्ही रमादा त्यांना आम्ही काय खाल्ले वडपाव खाऊन आम्ही हिंडत होतो. आज कुठला बी आम्हाला आदेश आला मुंबई असू दे कुठेही असू दे, आम्ही एका शब्दानं नाही रात्री 2ला बोलवू द्यात, सकाळी 10ला बोलवू द्यात, 6ला बोलवू द्यात, आम्ही बोलवल ते त्या नियमाचं आम्ही पालन केलं शिवसैनिक म्हणून. आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे. कारण याच्या मागे सुद्धा काही गोष्टी झाल्या. त्या टायमाला काही जणांनी बोर्ड पांढरं करा हे करा, पण त्या टायमाला एक रमेश खाडे असा होता की आपला कधी बोर्ड हे केला नाही, ही पांढरा केला नाही. शिवसैनिकवर एवढा मी प्रेम केलेला आहे आणि ती इच्छा आमची होती. शिवसेनेनं आम्हाला डावललंय, आम्ही नाही डावलेलं शिवसेनेला. आता जर बघायला गेलं तर अनेक घडामोडी घडल्या. तुम्ही सर्व घटनाक्रम जो होता तो आता या ठिकाणी उघड केलेला आहे. आता तुम्ही ज्या वेळेला निवडणुका आपण लढत असतो तर यावेळी विचार केला जातोय की या माणसानं मागं काय केलं. तर आतापर्यंत तुम्ही या परिसरामध्ये
कोणती महत्वाची कामे अशी मार्गी लावलेली आहेत? भरपूर म्हणजे असं म्हणतेला की सुरेश साळके असताना काही गल्लीत व्यायामशाळा दिल्या. संडासची तर परिस्थिती बाद होती एकदम. संडास 4-5 ठिकाणी बांधले, रोड 5-6 ठिकाणी, म्हणजे रोड बी चांगले केले. सुरेश साळकेंचा कार्यकाळ काय जास्त नव्हता, 5 वर्ष होतं. तर 5 वर्षात जेवढी मदत होती तेव्हा नगरसेवक आमचे नव्हते, तरी बी आम्हाला त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. पूर्ण सहकार्य केलं म्हणजे मी कसं आहे की रतन मोहिते सारख्या अनाडे बाईला आम्ही निवडून आणलं. म्हणजे त्यापुढे वकील बिकील अशी होती, तिला सुद्धा निवडून आणण्याची जबाबदारी माझी होती. घेतलं. त्यानंतर तात्या केडकर होते. तात्या केडकरला आम्ही एक संघ कोल्हापुरात एक विक्रमी 2251 मतांना आम्ही निवडून आणलं. काय म्हणजे आमचे रेकॉर्ड म्हणजे पक्ष हे केले. आणि कामं म्हणतात तर सुरेश साळके असतील, सुरेश साळके बाकीच्या दिलीप देसाई असतील, त्यानंतर दिलीप देसाई, आधी दिलीप देसाई मग सुरेश साळके. दिलीप देसाई मी आम्हाला भरपूर मदत केली. बोरिंग मार हे मार आम्हाला बोलून सांगायचे, रमेश काय पाहिजे ते घ्या. ते फंड बी कसा असायचा 40 लाख 20 लाख, त्यातनं करून जेवढं जमल तेवढं माझ्या भागात मी फंड्स आणलेला आहे. खाडेसाहेब, खरं तर आता कोल्हापूर उत्तरचे जे आमदार आहेत, शिवसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांचे तुम्ही अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, सहकारी मानले जातात. त्यांनी तुम्हाला शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी काही प्रयत्न केलेत की नाहीत? 100% केले असतील, पण मिळालं नाही हे माझं दुर्दैव आहे. काय विषय आहे, त्यांच्या सांगण्यावरच मी फॉर्म भरलेला होता, म्हणजे मागणी केली होती. असा विषय नाही की त्यांनी मला कुठला शब्द दिला, शब्द होता दोघात आमचे जे काही ठरलं होतं ते बोलले असतील आणि प्रयत्न 100% केला असणार. कारण तो माणसाचा संकट मी जवळजवळ आता 25 वर्ष आहेच. तर 25 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांचं जे काय सांगायचं झालं तर माझ्याबद्दल लय आहे साहेबांच्या बाबतीत. ते कार्यकर्त्याला उडवत टाकतील असं मला नाही वाटत. माझ्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असतील, पण आपल्यातल्या काय महायुतीच्या ह्याच्यामध्ये ते जास्त घडलं. पण त्यासनी जे आपलं माझ्याबद्दल जे काय प्रेम आहे ते त्यासनी हे करता आलं नाही. आमच्या दोस्तीच्या ह्याचं म्हणजे मला तिकीट द्यायला पाहिजे असं माझी सगळ्यांचीच इच्छा होती. दादात कुठं जरी कमी पडले असतील काय, मी दादाशी मी काही दोष देणार नाही. काय शेवटी ते कार्यकर्त्याची बाजू उचलून धरतात हे मला सुद्धा माहिती आहे. ते काय 4 दिवसात आता कोणतरी तिकीट मागितलं आणि हे केलं असं नाही आहे. वाईट काय वाटतं की आता पक्षात माझ्या आम्ही वाढवताना जे काही आम्ही जे कार्यकर्त्यांनी केलंय त्या कार्यकर्त्यांनी आज कुठंतरी खंत आहे. आज माझं भरपूर आहेत माझ्यासारखे कार्यकर्ते, काय त्यांची खंत आहे की बाबा आज सगळ्या रस्त्यावर फिरायला, सगळ्या गोष्टी करायला तुमच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही उभा राहिलो आणि आज आम्हाला तुम्ही का डावललं. मग ते साहेब सुद्धा तुम्हाला सांगू शकतील की हे काय झालं की म्हणजे तिकीटसाठी काय रस्सी केस केली किंवा आमच्यातले काय असतील किंवा महायुतीमधनं जे काय झालंय त्याचा साहेबांनी आमच्यासाठी प्रयत्न केला असतील. पण तिथे काय झाल्या घडामोडी ते साहेबांनी आणि महायुतीलाच माहिती आहे, तिथल्या नेत्यासने. खाडेसाहेब, तुम्ही आता म्हणालात की तिकीट वाटपा किंवा जागा वाटपा वेळेला मोठी रस्सीकेच सुरू होती महायुतीतील घटक पक्षामध्ये. यामध्ये कुठंतरी आमदार राजेश क्षीरसागर यांना खेचलं गेलं असं वाटतंय का? तुम्हाला एक सांगू काय, ज्यावेळी आमच्यात मोठी घडामोडी झाली, हे नारायण राणेबिने गेले, त्यावेळी हा माणूस राजेश क्षीरसागर माणूस म्हणजे असं काय मोठे व्यक्तिमत्व नव्हतं, पण त्यांच्या जिद्दीवर ते एक मोठा डबरा पडलेला आमच्या ह्याच्यात. मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातली शिवसेना 5% वरून राहिलेली 100%ची. काय त्या टायमाला राजेश क्षीरसागर हा माणसानं म्हणजे या आमच्या नेत्याने, आता आम्ही नेतेच म्हणतो माझ्यापेक्षा लहान असले तर, कारण त्याचं कार्य सुद्धा मोठं आहे. तिने काय केलं, जेवढा मोठा डबरा पडलेला असताना तो डबरा भरून डोंगर तयार करून हिमालय करायची ताकद बी राजेश क्षीरसागरांची आहे. कार्यकर्त्याच्या मागं पाठबळ देणारा माणूस आहे. आज माझं दुर्दैव सोडा, त्यात मी दोषी मानू शकतो किंवा नाही बी, कारण काय त्या माणसाच्याकडे मी एवढे केले की प्रत्येक टाइमात आमच्या कुठल्याही लढ्यात पहिला पाऊल त्यांचं आहे. लक्षात ठेवा, हा शिवसेना वाढवायला ही जी जिवंत आता जे 10 आमदार आमच्या महायुतीचे आहेत, जे शिवसेना घडवायला आणि हे करायला दुसऱ्यांदा उभा करायचं काम हे राजेश क्षीरसागरांचं आहे. आणि हे नाकारून शकणारी कुठलीही जनता नाकारू शकत नाही. काय कारण आमची केस असू दे, कुठली टोल प्रकरण असू दे, सगळ्या गोष्टीला ज्यावेळी मी गणपतीचं होतं उदाहरण देतो, आमच्या मग ते ज्योतिप्रिया नव्हत्या त्या टायमाला स्टेज आमचं 10-12 फुटाचं स्टेज होतं. 12 फुटावर उडी मारून तेवढा कार्यकर्त्यासाठी त्यांनी उडी मारून अंगावर लाठीचार्ज घेतला. ह्या माणसाला तुम्ही म्हणू शकता खिचू शकता. आणि हे कोण खेचणार आहेत,
स्वतः उभारलेले आमदार आहे ते, आणि ते बी ह्याच्यात उभारलेत म्हणजे सगळ्या कार्यकर्त्या जाळ्यातनं आंदोलन बिंदोलन. आज लोकांच्या डोळ्यात बरंच खुपसत असेल की हे एवढं मोठे हे केले, राजेश क्षीरसागर आपलं बघतात, पण त्याचं जे मूळ काय ते बघा तुम्ही. लय जणांशी टोचणार आहे की बाबा आता असं बघत नाहीत, काही कार्यकर्त्याचं वाईट वाटतंय. हा, थोडं त्यांनी आमच्याकडे बी लक्ष द्यायला पाहिजे, हा मान्य आहे. आणि आमच्याकडे येतात ते, आमच्या बाकीच्या कुठल्या ह्याच्यात त्यांचा हे नाही. पण आजच्या घडीला त्यासनी जर कोण बाकीचे असे हे कमी होईल, हे कमी केलं तर पक्ष हे आता मी जनस्वराज हे सगळं म्हणताय तुम्ही, हे ठीक आहे. दोस्त म्हणून आम्ही पहिलं त्यांच्या संकट खांद्याला खांदा असून असणार. साहेब, आता बघायला गेलं तर आता जनस्वराज्याचे तुम्ही अधिकृत उमेदवार आहात. बरोबर आहे. आमदार विनय कोरे यांची ताकद कितपत लागेल जनस्वराज्याच्या जागा निवडून आणण्यासाठी असं वाटतंय? पहिला मला डॉक्टर विनय कोरेंचं खरोखरच कौतुक वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझ्या तिकिटासाठी 4-4 दिवस त्यांच्या मागं लागलो. एवढं 40 वर्ष काम करत असताना मला तिने झुलवलं. पण सावकारांचं मी खरंच कौतुक करेन. मला रात्री त्यांचा 2दा फोन आला, रमेश इलेक्शन लढवायला लागते आणि ते माझ्या मार्फत उभा राहा, तुमच्यावर अन्याय झालाय काय, आणि म्हणजे तुम्हाला मला 2 दिवसात काय बी करून पॅनेल द्या. म्हटलं साहेब काय काळजी करू नका रमेश, मी विचार करतो म्हटलं. मला विचार करायचा जरा वेळ द्या म्हणून मी पहिला फोन आल्यावर तसं मी सांगितलं. काय नाही म्हटलं रमेश, तुम्ही मला 12 वाजेपर्यंत सांगा, तुम्ही नुसतं हो म्हणा म्हटले. म्हटलं ठीक आहे, म्हणजे काय अपेक्षा आहे तुमच्या? काय नाही म्हटले, तुमचं पॅनेल जनस्वराज व्हावं असं सांगितलं, म्हणजे व्हायला पाहिजे म्हटले. ठीक आहे म्हटलं, तुम्हाला परत मी सांगतो थोड्या वेळानं फोन करून. मग अर्धा तासात मी पॅनेल तयार केलं साहेब. एवढी आमच्याकडं आपल्या कॅपॅसिटी आहे. मी सगळ्याची जी नाराज होती त्याने एकत्र गोळा केलं आणि रात्री 12 वाजता सांगितलं साहेब मी पॅनेल तयार केलं. अरे वा म्हटले, अर्धा तासात तो पॅनेल तयार केलं, असलं काय? म्हटलं असं काय नाही म्हटलो, सगळे आपल्याला मानणारे आहेत. आज मी एकटा होतो, परत आणि 2 झाले, 2चे 3 झाले, 3चे 4 झालेत आणि शेवटी तुमचं 5वे. ह्यानं म्हटलं आज तुमची मूठ जाम झालेले आहे आणि साहेब आम्ही तुमच्या पॅनेलचं शिलेदार जे काय ते ब क ड चे आम्ही सगळे शिलेदार व्हायला तयार आहे. तुम्हाला पटणार नाही, आम्ही सांगितलं आम्हाला म्हणते तुम्ही आता मी निघाले म्हणते ते 1 वाजलेला, 1 नंतर म्हणते उद्या तुम्ही कितीला येते मला सांगा, भेटायला मला वारणेला या म्हणले. आम्ही 5ची टायमिंग दिली, आम्हाला पोचायला 6 वाजले. 6 वाजता त्यांनी सुद्धा आमचं स्वागत चांगलं केलं. तुम्हाला कुठं काही कमी पडणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळं बोलले. ते समाधान काय वाटत. सगळ्या अर्धा तासात आम्हाला AB फॉर्म मिळालं, जे आम्ही 4 दिवस आमचं तिकीट फायनल करा म्हणून पळत होतो. पण आज एक अर्धा तासात आम्हाला एखाद्या पक्षानं, हा जनस्वराज पक्ष म्हणजे काय आता पहिलं इथं लढलेला आहे आणि सावकारची प्रतिमा कुठेही चांगली एकदम आहे जनस्वराज पक्षाची. मग भले तुम्हाला हे तुम्ही पत्रकार म्हणून ते तुम्हाला अनुभव मिळाला असेल की सावकर म्हणजे काय चीज आहे, आणि त्यांनी आमच्या पाठीवर हात ठेवलाय आणि आज आम्ही जनस्वराजच्या तिकिटावर आम्ही उभारलेलो आहे. आता साहेब मोठा प्रभाग झालेला आहे, विस्तारलेला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काय नेमका अजेंडा घेऊन जात आहे आणि प्रचार यंत्रणा कशी सुरू आहे? बघा, पहिल्यांदा मी पूर्ण घर टू घर माझं सगळ्या 25,059 मतापर्यंत मी गेलेला माणूस आहे. मग त्यात माझ्या सुना असतील, माझी मुलं असतील गेलेले, तर माझ्यासाठी जनता इथली गेली असेल. 5-5 ग्रुप केले ते आमच्यातलं. मग गल्लीतल्या महिला असतील, माझी थोरली सून असेल, धाकटी सून असेल, तिने एवढं केलं की दुपार घरातले कामच म्हणजे घरात लक्ष दिलं नाही. सकाळी उठायचं, तिनं बायका 5-25 घ्यायच्या, अखंड ते नम्रता आहे ते माझ्या सोनं कंप्लीट शिवाजी पेठ, ताराबाई रोड, रंकाळा केला त्या हिनं, तिने एक भाग घेतला. दुसऱ्या सोनं माझ्या सगळं म्हणजे धाकट्या सोनं पूर्ण लक्ष तीर्थ मी सगळ्या गाठी भेटी, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. आणि आता आम्ही जे आमचं नवीन इनिंग चालू आहे, इनिंगची सुरुवात बी झालेली आहे आणि टोटल हे 2-3 दिवसात आम्ही कम्प्लीट 25,059 मतापर्यंत आम्ही पोहोचणार. कारण लोकांचा आता उद्रेक आहे, हे मी म्हणत नाही. लोक म्हणजे तुम्हाला ज्या पक्षानं 40 वर्ष काम करून जर तुम्हाला डावललं तर 4 तासाचा आम्ही 8 तासाचं 16 तास राबायची प्रत्येक कार्यकर्त्याने आमच्यासमोर इच्छा व्यक्त केलेली आहे. साहेब, 15 जानेवारीला मतदान होतंय. आपल्या मतदारसंघातील, आपल्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? लक्ष देत म्हणला तर कामाच्या बाबतीत जे आतापर्यंत जे उमेदवार होते त्यांचं काम जर विचारलं तर लोकांनी विचारावं काय केलं. 10 वर्षात एका नगरसेवकांनी कमान बांधली, हे सुभाषराव पाटलांनी बांधलेली त्या काळात. आज जर पलीकडे त्यांच्या भागात दोन्हीकडे शिटा होत्या, इथला विकास आणि तिथला विकास बघा दोन्हीकडला. इथं काय केलंय आणि तिथं काय केलंय
आणि खाली बी तीच परिस्थिती आहे दोन्ही वार्डातली. आता बघा इलेक्शन म्हणून मी त्याचे नावं ठेवतोय असा बी काय विषय नाही, कारण इथलं पुढे आमचं विजन जे काय असणार, आम्ही आतापर्यंत आमदार फंडात नसतील आमच्या काही ताकदीवरनं जे काही भागातली कामं केल्यात, म्हणजे माझ्या कारकिर्दीतली पहिल्यापासून जर सांगायची झाली तर एक सभागृह एक 5-6 बांधून घेतलेले आहेत, त्याची नावं बी सांगू शकतो मी. काय दिलीप देसाईंच्या कारकिर्दीत असतील, सुरेश चौकांच्या कारकिर्दीत असतील, ही सगळी ही एक गणपती मंदिर म्हणून आता एक ह्याच्यात आले. काय दुसरीकडे दत्त मंदिर एका ठिकाणी त्यांनी सभागृह झालेलं आहे ऑलरेडी. एका ठिकाणी शाहू चौक मध्ये मोठं सभागृह मालोजी राजाकडनं मी करून आणले. म्हणजे नावं काय सांगतो मी, तर ऑलरेडी लोकांनी मला सहकार्य भरपूर केले, रस्ते केल्यात, गटारी केल्यात, चॅनेल केल्यात आणि रस्ते बऱ्यापैकी म्हणजे अक्षरशः भरपूर म्हणजे कामं माझ्या सांगण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे नगरसेवक नसताना दुसरी गोष्ट लोकांच्या आरोग्याचा काय प्रश्न असतील, दवाखान्याचा ऑपरेशन असतील, मग हा कुठलीही गोष्ट काय लागल तिथं रमादा म्हणून काही कमी पडलेलं नाही. आता माझा भाग वाढलेला आहे ऑलरेडी भाग वाढलाय, तर त्यात दुधाळी येते, पद्माराचे गार्डन असं बरंच काही गोष्टी येतात. ते विजन करून मी पुढे जाणार आहे. आणि लक्ष देण्याचा एक महत्वाचा विषय असा आहे की आमची इथं ही जी वसाहत बसवायची गरिबांची वसाहत होती, की लोकांच्याकडे त्या टायमाला एक सांगायचा मुद्दा म्हणजे आम्ही ज्यावेळी राहायला आलो त्यावेळी 3 रुपये किलो मटण होतं. मटण 3 रुपये, आज किंमत किती आहे? 750-800 रुपये आहे. विचार करा, त्या टायमाला या वसाहतीमध्ये दादाही करायचे एकमेकाला. त्यावेळी आमच्या लक्ष देत वसाहतीचे राऊत म्हणून आहेत, महादेव शिवा राऊत म्हणून, म्हणजे आता हयात नाहीत, अण्णा म्हणायचे आम्ही त्याचे. म्हणजे आज तुम्हाला सांगताना मला मी नाव घेतोय, आम्ही त्या पात्रच नाहीये. कारण ही जी वसाहत येते जी मोठी बसविल्या, ही वसाहत बसवताना बऱ्याच जणांचा विरोध आहे. बराच म्हणजे की काही वेळी इतकं लोकांनी विरोध केला, बाहेरची एक दादागिरी होती. ही गरीब आहेत, फुलवाडीचे शेतकरी बितकरी अशी काही होती, इथं करायचं नाही, इथं राहायचं नाही. ते प्रोजेक्ट होता, तो प्रोजेक्ट त्या अण्णाने हाणून पाडला आणि गरीबाशी उभारून जागा दिली. हे महादेवराव शिवा राऊत हे अण्णा आमचे, या अण्णांनी केलं म्हणून आज इथं शून्यातनं आज आम्ही इथे काहीतरी निर्माण करू शकलोय. आज त्यांचे बी नातवंड कोण वकील आहेत का आहेत, पण आज जे त्यांच्याबद्दल मला आदर आहे. आणि त्यांनी एक त्या टायमाला लोकांच्या वर्गणीतून ते 5 रुपये 2 रुपये 3 रुपये असं घेऊन जे अण्णांनी एक इमारत उभा केली, ती इमारत आता हा या पडायच्या स्थितीत आलेली आहे. आणि माझं एक असं पहिलं विजन त्याला देणार आहे मी, अण्णांच्या नावावर एक 3 मजली बिल्डिंग बांधून काय मी निवडून आले की ते 100% करणारच आहे. आणि ते विजन असं आहे की 3 मजलीमध्ये एक कार्यालय, गोर गरिबासाठी कार्यालय, ही एक असं व्हायला पाहिजे की 1500 मध्ये गरिबांची लग्न असू देत, वाढदिवस असू दे, आणि 16 ते 18 खाली गाळे काढायचं माझं नियोजन आहे. ते भागातल्याच लोकांनी द्यायचं. भले कुठल्या गल्लीतला माणूस असेल त्याला बघ तुझा व्यवसाय काय कर, नाम मात्र वाडा असणार, पण हे वसाहतीसाठी माझ्याकडे शुभकार्य असणार. आणि बाकीचे विचार काय रस्ते गटारी बिटारी मी भरपूर करून घेतलेले आहेत. याच निमित्तानं आता नागरिकांना काय सांगाल, मतदारांना काय सांगाल? आता माझ्या मतदारसंघात म्हटलं तर रमादावर प्रेम करणारी भरपूर माणसं आहेत. आणि मी काम करीन का नाही करीन हे लोकांनी माहिती आहे, कारण कायम मी कामात रमणारा माणूस आहे. कोणी रात्री फोन करू दे, अपरात्री माझा विशेष नाही. रमादा असं झाले म्हटले की आम्ही सगळी धावून जात्याला आहे. आता तर सुविधा ज्या झाल्या, सुविधा नसताना सुद्धा आम्ही कामं भरपूर केलेले आहेत. आणि नियोजन काय, आता मी दुधाळी बघीन, पण रंका टावरवरली कामं काय असतील, ती पद्माराज्य आहे, ही सगळी कामं मला घ्यायलाच लागणार आहेत. काय बाकीचे गटार रस्ता जे तुमचं काय विजन आहे, काय तरुण पोरासनी घेऊन, वयस्कर माणसाची घेऊन, विरघुळा केंद्र, असं काही माझ्याकडे नियोजन भरपूर आहेत. आणि 40 वर्ष राजकारणात असल्यामुळं लोकांनी काय लागते आणि काय नाही या मला गोष्टी माहिती आहेत ना. मी काय नौका नाही की माझं हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, गटार रस्ता बिस्ता हे तर करणारच मी, हे माझ्या नगरसेवकाचा अर्थ असतो आहे. काय पण बाकीच्या लोकांच्या भरपूर आहेत अजून वयोवृद्ध, काही लोकांनी 70-80% लोकांनी 65 वर ज्या काय योजना मिळतात ते माहितीच नाहीत, त्या योजना करून द्यायच्या आहेत. चांगल्या, माझे सहकारी चांगले आहेत, मी ओढून देणार, काय अडचण नाही. 4 कोपऱ्यात 4 एकदम पॉवरफुल माझे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही निवडून येणार ही गॅरंटी आमची. तर नक्कीच आपण पाहिलं की आम्ही निवडून येणार याची गॅरंटी आहे, 100% गॅरंटी त्यांनी सांगितलेली आहे. खरं तर शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख त्यांनी गेली 40 वर्ष, आता सध्या ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत. गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ
कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी काम पाहिलं. मात्र आज दुर्दैवानं भगवा मफलर बाजूला करून जनस्वराज्याचा मफलर घालावा लागलेला आहे. आणि नक्कीच नागरिकांचा जो विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर या परिसरामध्ये अनेक प्रलंबित कामं आहेत, ती कामं मी पूर्ण करणार असल्याचं रमेश खाडे यांनी सांगितलं. दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांचा आदेश देखील मानावा लागला. मात्र कार्यकर्ते आणि भागातील नागरिकांच्या भावनांचा विचार देखील मला करावा लागला आणि म्हणूनच या निवडणुकीच्या रिंगणात मी उतरलो असल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. एकूणच 15 तारखेला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या संपूर्ण प्रभाग क्रमांक 8 लक्षतीर्थ वसाहत असेल, दुधाळी असेल आणि या शिवाजी पेठेचा काही भाग असेल, फुलेवाडीचा काही भाग असेल, या भागातील नागरिक महिला मतदारांचा कौल रमेश खाडे अर्थात रमादादा यांना मिळतो का हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.